नमस्कार मंडळी, फूड बाय संगीता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. मंडळी, आज मी तुमच्यासाठी मस्त झणझणीत आणि स्वादिष्ट चिकन मसाला कसा बनवायचा याची रेसिपी घेऊन आली आहे. मंडळी, स्वादिष्ट आणि झणझणीत चिकन मसाला बनवण्यासाठी आज आपण कुठल्याही प्रकारचे वाटण तयार करणार नाही. अगदी सोप्या पद्धतीने अर्ध्या तासात आपण हा चिकन मसाला तयार करणार आहोत. जेव्हा तुमच्याकडे काही पार्टी असेल किंवा कार्यक्रम असेल त्यावेळेला झणझणीत असा चिकन मसाला तुम्ही स्टार्टर म्हणून बनवू शकता. तुम्ही जर माझ्या या पद्धतीने झणझणीत आणि चमचमीत असा चिकन मसाला बनवला तर अगदी बोटेही चाटून पुसून खाली एवढा हा चवीला भारी लागतो. चला तर झटपट रेसिपीला सुरुवात करूया. आजचा हा चिकन मसाला आपल्याला 1.5 किलो चिकनच्या प्रमाणात बनवायचा आहे. त्यासाठी गॅसवर एक मोठे कुकर गरम करायला ठेवले. कुकर गरम झाले की यामध्ये तेल घालायचे. 1.5 किलो चिकनसाठी इथे मी 1.5 मोठा चमचा तेल यामध्ये घातले आहे. तेल गरम झाले की यामध्ये काही खडे मसाले घालायचे. लवंग, मिरे, दालचिनी, तमालपत्र असे काही खडे मसाले आपण यामध्ये घातले. खडे मसाले थोडे परतून घेतले की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा. इथे मी एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घेतला, तो यामध्ये घातला. कांदा घातला की हे सर्व साहित्य छान परतून घ्यायचे. कांदा आपल्याला अगदी तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. अगदी 2 ते 3 मिनिटे कांदा छान परतून झाला की यामध्ये लसूण अद्रकची पेस्ट घालायची. इथे आपण 25 ते 30 लसणाच्या पाकळ्या त्याचबरोबर 1.5 इंच अद्रक मिक्सरमध्ये बारीक करून घेतले, ते यामध्ये घातले. लसूण अद्रकची पेस्ट घातल्यानंतर हे सर्व साहित्य छान एकजीव करून घ्यायचे. अगदी 2 ते 3 मिनिटे ही लसूण अद्रकची पेस्ट आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे. अगदी छान तेल सुटेपर्यंत मंद आचेवर हे सर्व साहित्य आपल्याला परतून घ्यायचे आहे. मंडळी, कुठल्याही भाजीची चव तुम्ही मसाले कसे आणि किती वेळ परतून घेता यावर अवलंबून असते. त्यामुळे मसाला छान खमंग होईपर्यंत परतून घ्यायचा, नंतरच त्यामध्ये बाकीचे साहित्य घालायचे. अशा पद्धतीने सर्व साहित्य परतून घेतल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर, त्याचबरोबर 1 चमचा लाल मिरची पावडर घालायची. त्याचबरोबर अर्धा चमचा गरम मसाला यामध्ये घालायचा. हे सर्व मसाले मंद आचेवर छान परतून घ्यायचे. मसाले छान परतून झाले आहे. मसाल्याला छान तेलही सुटले आहे. चला तर यामध्ये बाकीचे साहित्य घालूया. मंडळी, आपली भाजी छान दाटसर आणि चविष्ट व्हावी यासाठी इथे मी चिकन ग्रेव्ही मिक्स मसाला घेतला आहे. इथे मी 40 रुपये किमतीचे चिकन ग्रेव्ही मिक्सचे पूर्ण पाकिट यामध्ये घातले. इथे तुम्ही कुठल्याही कंपनीचा चिकन ग्रेव्ही मिक्स मसाला यामध्ये घालू शकता. मसाला घातल्यानंतर यामध्ये आवडीनुसार बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. मसाला आणि कोथिंबीर घातल्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला छान एकजीव करून घ्यायचे आहे. अगदी कमी गॅसवर अगदी घरभर सुगंध येईपर्यंत हे सर्व मसाले आपल्याला छान परतून घ्यायचे आहे. सर्व मसाले छान परतून झाले की यामध्ये आपल्याला चिकन घालायचे आहे. चमचमीत असा चिकन मसाला बनवण्यासाठी इथे मी 1.5 किलो चिकन घेतले. चिकन 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. चिकन घातल्यानंतर हे सर्व साहित्य छान एकजीव करून घ्यायचे. मंडळी, झणझणीत असा चिकन मसाला बनवण्यासाठी आज आपण कुठल्याही प्रकारचे वाटण तयार केले नाही. चमचमीत असा चिकन मसाला चवीला इतका भारी झाला की सगळ्यांनी अगदी चाटून पुसून खाल्ला. तेव्हा तुम्ही सर्वांनी माझ्या या पद्धतीने एकदा असा हा चिकन मसाला नक्की बनवा. चिकन घातल्यानंतर अगदी 2 ते 3 मिनिटे चिकन आपल्याला छान मसाल्यामध्ये परतून घ्यायचे आहे. 2 मिनिट झाकण ठेवून याची छान वाफ काढून घ्यायची व पुन्हा हे मिश्रण छान एकजीव करून घ्यायचे. सर्व मिश्रण छान एकजीव झाले की यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे आहे. त्याचबरोबर लसूण अद्रकची पेस्ट बनवताना जे काही पाणी शिल्लक होते तेही यामध्ये घातले. चिकन ग्रेव्ही मिक्स मसाल्यामध्ये मीठ असते, त्यामुळे अगदी चवीनुसार यामध्ये मीठ घालायचे. मीठ घातल्यानंतर पुन्हा 1 मिनिटभर हे सर्व साहित्य आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे. चिकनला अंगचेच पाणी सुटते, त्यामुळे आपल्याला यामध्ये जास्तीचे पाणी घालण्याची आवश्यकता नाही. सर्व साहित्य छान एकजीव झाल्यानंतर आपल्याला कुकरला झाकण लावायचे आहे. कुकरच्या आपल्याला 5 ते 6 शिट्ट्या घ्यायच्या आहे. सुरुवातीला मोठा गॅस करून नंतर कमी गॅस करून आपल्याला कुकरच्या 5 ते 6 शिट्ट्या घ्यायच्या आहे. कुकर थंड झाल्यानंतर शिट्टी वर करून नंतरच आपल्याला त्यावरील झाकण काढायचे आहे. तुम्ही पाहू शकता, अगदी मस्त झणझणीत आणि चमचमीत असा आपला चिकन मसाला तयार झाला आहे. अगदी अर्ध्या तासात भांड्यांचा पसारा न करता अगदी सुगंधी असा आपला चिकन मसाला तयार झाला आहे. मंडळी, आपण चिकन बनवताना अगदी 2 ते 3 चमचे पाणी यामध्ये घातले होते. त्यामुळे खूप छान दाटसर अशी ग्रेव्ही आपल्या चिकन मसाल्याची तयार झाली आहे. मंडळी, हॉटेलपेक्षाही भारी आणि चवीला तर खूपच जबरदस्त असा चिकन मसाला आज आपण घरच्या घरी बनवला आहे.
मस्त चमचमीत आणि झणझणीत असा चिकन मसाला तुम्ही रोटी बरोबर, चपाती बरोबर, नान बरोबर खाऊ शकता. गरम गरम भाताबरोबर खायला तर हा चिकन मसाला अगदीच भन्नाट लागतो. मंडळी, कधी कधी अचानक आपल्याकडे पाहुणे येतात आणि ते जर नॉनव्हेज खाणारे असतील तर अगदी अर्ध्या तासात आपण त्यांच्यासाठी भन्नाट अशी रेसिपी तयार करू शकतो. आलेले पाहुणे तर हा चिकन मसाला खूपच आवडीने खातील. शिवाय जाताना तुमच्याकडे या भाजीची रेसिपी देखील विचारतील, मी खात्री देऊन सांगते. मंडळी, तुम्हाला जर माझी ही झणझणीत चमचमीत चिकन मसाल्याची रेसिपी आवडली असेल तर एकदा सर्वांनी माझ्या या पद्धतीने नक्की ट्राय करा. तुमच्या घरातील सर्वजण ही भाजी नक्कीच चाटून पुसून खातील, मी खात्री देऊन सांगते. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर नक्की सबस्क्राईब करा. मंडळी, तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना नक्की शेअर करा. चला तर मंडळी, लवकरच भेटूया पुढच्या मजेदार रेसिपीमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.